लेट्स प्ले. पहिलाच बॉल इथे जर का आपण पाहिलं तर लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता आणि बॅटरला इथून मात्र शांत ठेवलं. पहिलाच बॉल खरं तर मोहितच्या अगेन्स्ट डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॉल तयार होतो. पुन्हा एकदा रवी पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार झाला. रवी रवीचा हा बॉल. ओ माय गॉड, प्रयत्नांची पराकाष्ठा, परंतु बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. धावा मिळतात 4. मोहित राठोडचा वार चौकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळतो. लाजवाब स्ट्रोक इथून मात्र सजवला गेला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रवीच्या अगेन्स्ट खरं तर नुकताच चौकार आला. मोहित सध्या बॅटिंग साठी सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. पाहूया रवीच्या माध्यमातून हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. ओह, या वेळेला देखील फटका अप्रतिम आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला रे आला. इंटर कॉर्नलीचा फेवरेट सगळ्यांचा मोहित राठोड आला. काय फटकेबाजी केली जाते. चौकाराच्या नंतर आता षटकर आला बघा. फक्त या बॉलला फ्लिक केला आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार होईल. रवी पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बघा विकेट किपर, तुम्हाला आम्ही सूचना करतो, वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दौडायचा आहे. ही कळकळीची विनंती आहे. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. फक्त 25 मिनिटं दिलेली आहेत. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. रवी दरम्यानचा पुढचा बॉल. ओ, याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. लॉर फुलटॉस होता. याही बॉलला खेळून काढला. मोठा फटका आला नाहीये आणि इथे जर का आपण पाहिलं तर डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आला. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. बॉलर रवी तयार होतो. ओ, बादशाह आतली कडा प्लेड ऑन. षटकार चौकाराचं प्रत्युत्तर आता विकेट न दिले आणि बॅटर मोहित राठोड इथून मात्र बाद झाला. स्वतःच्या खरं तर फटक्यावरती नाराज. बघा, बॅटच्या आतली कडा घेतल्यानंतर सरळ मात्र चेंडू जाऊन यष्टांना भिडला आणि बॅटर इथून मात्र बाद झाला. मोहित बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया अक्षयच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे मात्र दाखवला जाणार. रवीचं कौतुक करावं लागेल. बघा, 2 बॉलवरती मोठे फटके आले खरं, परंतु त्यानंतर बघा 3 बॉल त्याने योग्य टप्प्यावरती हाताळले. जबरदस्त बॉलिंग सुरू आहे. या वेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, नो लुक लगायचा प्रयत्न झाला, परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. पकडला जातोय जल. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट आणि बॅट बाद झाल्यात. दिनूनं मात्र खूप चांगली झेल तिकडे पकडली आहे. जबरदस्त फिल्डिंग. पहिल्या षटकाचा खेळ आता संपला आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघा लेग साईडला जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे
तुम्हाला तिकडे काळजी घ्यायची आहे बॉल आल्यानंतर. आपल्यामुळे खरं तर बॉल आणणार नाही याची मात्र तुम्हाला काळजी घ्यायची आहे. लेग साईडला प्रेक्षकांना सूचना आहेत. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया भरतच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ दाखवला जाणारा. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आपल्याला बघायला मिळतोय. हर्षद सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया हर्षदच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॉलिंग केली जाणार. बघा सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू तैनात ठेवला. ओ बागची आतली गडा धाव घेण्याचा प्रयत्न दाखवला जातो आणि एक धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेच्या मदतीनं गुणतालिकेवरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतील. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. हर्षद सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणारा. बॉल तयार झालेत. हर्षदचा बॉल बाटची खरं तर एज लागल्यानंतर इथे जर का आपण पाहिलं तर बाटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि इथे सुद्धा एक धाव प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओ यावेळेला बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. आणखीन एक विकेट मिळाली आहे आणि बाटर इथून मात्र बाद झाला. बघा मोहित बाद झाल्यानंतर इथून मात्र एका पाठोपाठ एक झटके धक्के इथून मात्र बसलेत बॅटिंग करणाऱ्या अर्जुन बॉईज या टीमला. आणि बॅटर आता इथून मात्र बाद झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. हर्षद यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आहे. 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च करून 1 विकेट मात्र त्यांनी आपल्या टीमला मिळवून दिली आहे. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हिमांशू बॉलिंग ट्रॅक. खरं तर बघा हिमांशू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हर्षदच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्यासाठी तो तयार होतोय. हिमांशू साठी हा बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला. ऑफसाईडला पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर आहेत आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतो. आता जर का आपण पाहिलं तर थोडस संकट बॅटिंग करणाऱ्या अर्जुन बॉईज या टीम वरती आलं. कठीण प्रसंगाला आता त्यांच्या माध्यमातून तोंड दिलं जात आहे. 13 धावा धावफलकावरती झालात. बॉलर पुन्हा एकदा तयार झाला. ओ ऑफसाईडचा बॉल लेग साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला. बॅकअपला खेळाडू आहेत. खूप चांगलं बॅकअप आपल्याला बघायला मिळतंय. परंतु इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. वा क्या बात आहे. एक धाव जरूर टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाणार. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही या षटकातील 1 बॉल बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल. ओ यावेळेचा हा बॉल ऑफसाईड या ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला पूर्णपणे शांत ठेवलंय. षटक आता संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 14 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नकोय. अंपायर खेळाडूंना तिकडे वॉर्निंग द्यायची आहे. टीम मीटिंग आता बिलकुल चालणार नाही कारण अजूनही सेमीफायनल आणि फायनलचा सामना आम्हाला कव्हर करायचा आहे आणि प्राइस सेरेमनी पण बाकी आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आता पुन्हा एकदा गोलंदाज रवी आला. स्वतःच दुसरं आणि संघाचं 3रं षटक हाताळण्याकरिता तो इथून मात्र बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार झाला. रवी स्ट्रायकिंग इनला भरत सध्या उभा.
पाहूया रवीच्या माध्यमातून हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणारा. रवी तयार होतोय. रवीचा हा बॉल हवेत खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय. झेल विकेट आली आहे आणि बॅटर बाद झालाय. ओमकारनं मात्र ओमकारने खूप चांगला झेल इथून मात्र कंप्लीट केला आणि बॅटर इथून मात्र बाद होतोय. चार विकेट आतापर्यंत गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या अर्जुन बॉईज या टीमने. रवी यांचं कौतुक करू. त्याने बघा आतापर्यंत 10 धावा खर्च करून 3 विकेट मिळवल्यात. काय गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज रवी. जबरदस्त बॉलिंग. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळतो. नाही, हॅट्रिक कंप्लीट झाली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. रवीनं मात्र इथे हॅट्रिक कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा फ्लिक केल्या, ग्लान्स केल्या आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका आल्याबरोबरच पहिलाच बॉल फेस करत असताना इथे बघा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या बॅटमननं. षटकार खेचल्यानंतर बघा त्याने आपल्या बॅटला केस केले. चला बॉल द्या आयोजक. बॉल मैदानाच्या आतमध्ये पाठवा. बघा या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक आपल्याला बघायला मिळते. पहिली हॅट्रिक मोहितनं कंप्लीट केली होती आणि दुसरी विकेट हॅट्रिक इथून मात्र रवी हा खेळाडू कंप्लीट करत असताना आपल्याला बघायला मिळतो. कारण पहिलं षटक हाताळत असताना त्यानं मात्र शेवटच्या चौथ्या आणि 5व्या आणि 6व्या बॉलवरती 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्या होत्या. यावेळेला देखील लाईन चांगली आहे. मधोमध बरोबर सापडला यष्ट्यांच्या. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट इथून मिळतीये रवी या गोलंदाजाला आणि बॅटर बाद झाला. साहिल आलाय. एक षटकार मात्र मारून नक्कीच मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटर बाद झाला. हो यावेळेला देखील फटका दमदार आहे. फिल्डर आहेत खरे, बॉलच्या मागे धावतात. एकच धाव मिळणार. हो यावेळेला बॉल हवेत आहे फिल्डर बॉलच्या मागे, परंतु थोडासा बॉल पुढे आदळला आणि इथे जर का आपण पाहिलं तर एकदा जरूर मिळणारा. काय गोलंदाजी हाताळतो गोलंदाज रवी. बघा आता सगळ्यांना एक इच्छा आहे खरं तर इकडे फायपर कंप्लीट केलं जाईल का. आतापर्यंत बघा 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. बॉल हवेत आहे. फुल टॉस होता. ऑन साइडला फटका टर्न केला आणि इथे जर का आपण पाहिलं तर एकदा जरूर मिळते.
एका धावेच्या मदतीनं ओव्हर नंबर 3चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती 23 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात. एकदा जोरदार टाळ्या उद्या रवीसाठी. बघा 4 विकेट्स आणि 19 धावा त्याने खर्च केल्यात. 2 षटका हाताळत असताना भेदक गोलंदाजी. ओव्हर नंबर 4 मध्ये आता कोणाच्या खांद्यावरती इथून मात्र जबाबदारी दिली जाणार आहे हे देखील पाहणे गरजेचं आहे. चला वेळ कमी घ्या. आणि ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला बघायला मिळतील. प्रेक्षक राजा बघा स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जात आहे. मोठ्या संख्येने प्रत्येक जण या स्पर्धेला एन्जॉय करतोय. मुंबईचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट म्हणजेच मुंबईचं क्रिकेट. आणि आज रविवारचा दिवस. आनंद दादा लेजंड क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या वतीने जर 3 षटकार आले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल कोणत्याही फलंदाजाला ना. कोणी 3 षटकार मारा या मॅच मध्ये बघा 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ओ बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव तर कंप्लीट झाली आहे आणि एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती आला. चांगली गोलंदाजी तो सध्या करतोय. ओ या वेळेला लाईन पाहावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. ओ पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. विकेटची संधी आहे. पकडला जातोय झेल. विकेट आली आहे आणि बघा 6वा झटका बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. तू चल मैं तो आया अशी परिस्थिती सध्या अर्जुन बॉईज या संघाची आपल्याला बघायला मिळते. बघा येणाऱ्या नवीन खेळाडूला आता एक चांगला खेळ दाखवावा लागेल आपल्या टीमसाठी कारण धावा इम्पॉर्टंट आहेत. 5 ओव्हरची मॅच जर 50 धावा इकडे उभारताय तर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल. बघा लेजंड क्रिकेटर आनंद दादा यांच्या वतीने राजनने जर 3 मध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल 3 षटकारांसाठी. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. काय बॉल आपल्याला बघायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी. आता बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. अफलातून गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते रोशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल. ओ यावेळेला फटका जबरदस्त इनसाइड आउट खेळलाय आणि सरळ बॉल जाऊन भिडला कॅमेरामॅनला. त्याचं स्वागत केलंय. त्याची झोप उडवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा रोशन. पाहूया या बॉलवरती आता काय घडणार. ओ विकेट केलंय. बॉलला खरं तर टॅप केलंय. अंडरम बॉक्स क्रिकेट मधील फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 1च धाव मिळेल. 1च धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. आता गुणतालिकेवरती रन्स आपल्याला बघायला मिळतात 26 धावा.
28 धावा झाल्यात. चुकीची केली जाते दुरुस्ती. शिवा यांचा मी विशेष कौतुक करतोय. ज्या पद्धतीने बघा जबरदस्त गुललाखन त्यांच्या माध्यमातून केलं जाते. परफेक्ट स्कोरर आहेत शिवा. ओ ऑफस्टिकच्या बाहेर. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडल्या जातात. 29 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल. 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च करून फक्त जर का आपण पाहिलं तर डॉट बॉलचं पर्सेंटेज या बॉलरने या ओव्हरमध्ये वाढवलंय. एक विकेट देखील मिळवली आहे. ओ जबरदस्त अनबिलेबल डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. आणि इथे जर का आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आहे. ओव्हर नंबर 4चा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला विकेट किपरच्या पाठीमागे जे चिमुकले बसले तिथून आपल्याला हलायचं आहे. चला विंग्स ऑफ फायर आणि SA-11 टॉस साठी कॅप्टन या. विंग्स ऑफ फायर आणि SA-11 आता बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आता डेथ ओव्हरमध्ये. चला प्लीज जवळ येऊ नका. चला गोलंदाज कमी प्रमाणामध्ये वेळ घ्यायचा आहे प्लीज. बॉलर आता तयार झालेत. विंग्स ऑफ फायर आणि SA-11 कॅप्टन बघा 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आनंद भाई यांच्या वतीनं. यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे. अप्रतिम लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉल आला. प्रत्येक डॉट बॉल खरं तर डोकेदुखी वाढवणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या टीमची. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. बघा सातत्यानं फील्ड प्लेस मध्ये बदल केले जात आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. पुढचा बॉल. बॉलर तयार झालाय. पुन्हा एकदा या वेळेला देखील आणखीन एक लगातारचा दुसरा बॉल डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल. या वेळेला देखील उडवलाय बॉल हवेत आहे. विकेटची संधी होती परंतु तिथे पहा खूप चांगली फिल्डिंग आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. तिसरीची मांग आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि चौथी धाव घेत असताना बॅटर कमी पडला. विकेट नंबर 7 बॅट्समॅन बाद होतोय. आउट झाला. करण आउट झाला. राजन स्ट्राईकवर आहे. न्यू बॅट्समॅन
बॉल तयार झाला. पुन्हा एकदा ओमकार पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. ओ यावेळेचा हा बॉल लाईन चांगली आहे. जबरदस्त बॉल लेग स्टिकच्या वरनं बॉलची पिचिंग झाली आणि बॅट्समॅनला शांत ठेवलं. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्याकरिता. या वेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न. फटकामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. लेट पण थेट कडक बेधडक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजनच्या बॅटमध्ये धमाका. षटकार. आदू नॉन स्ट्राइक में कौन है? वरुण वरुण हाँ सहा. षटकाराच्या साह्याने धावफलकावरती देखील पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल झाल्या. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळतात. 41 42 टू विन. 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅचचा आम्ही आता टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल तिकडे मात्र उडवला जाणार आहे. विंग्स ऑफ फायर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्याने खरं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यस थँक्यू.
मोहित ओ लेग कटरचा खूप चांगला वापर इथून मात्र केला जातोय. फिल्डर आहेत बॉलच्या मागे धावतात. पुन्हा एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. लिटिल मास्टर अपकमिंग यंगस्टर कमी वयातच टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची भुरळ पाडण्यास भाग पाडलं असा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी कर्नाटका गाजवला, ज्यांनी रत्नागिरीचे शेखर निकम ही स्पर्धा गाजवली आणि अशा नामांकित स्पर्धेमध्ये हा खेळाडू आवर्जून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. कंधारी किंग्स या टीमकडून खुल्या गटाच्या स्पर्धा खेळतो असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती. आपल्या कॉलनीचं नाव त्यानं साता समुद्रा पलीकडे पोहोचवलंय. मोहित पुन्हा एकदा तयार होतोय. ओ आणखीन एक चांगला बॉल. फिल्डर आहेत, रनआउटची संधी आहे परंतु मिस फिल्डिंग झाली आहे आणि एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतील. एक ओव्हरचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यात. बघा 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 1 गड्यांच्या मोबदल्यात टीम मीटिंग घेतली जाते. इथे जर का आपण पाहिलं तर गेम प्लॅनिंग बनवलं जात आहे, कारण दोन्ही टीमसाठी ही इम्पॉर्टंट मॅच आहे. जिंकलात तर सरळ तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. करूया मरू की स्थिती आहे. अभी नाही तर कभी नाही या स्पर्धेची वाट तुम्हाला पुढील 365 दिवस पाहावी लागणार आहे. पहिलं पर्व आहे परंतु पहिल्या पर्वामध्ये काय दमदार स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे. चला प्लीज फिल्डिंग करणारा संघ टाइम तिकडे पंचांनी सेट केलाय. 20 मिनिटं झाल्यानंतर लगेच तुम्ही आम्हाला कॉल करायचा. बघा प्रत्येक टीमला खरं तर प्रत्येक इनिंगसाठी आम्ही 25 मिनिटांचा वेळ दिलेला आहे आणि तुम्ही जर जास्त प्रकारचा वेळ दौडत असाल तर तुमचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल डेथ ओव्हरमध्ये. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार झाला. पाहूया आता या बॉलवरती काय घडणार. ओ यावेळीचा हा बॉल विकेट किपरच्या डोक्यावरनं बॉल फ्लाय झाला आणि इथे जर का आपण पाहिलं तर एक धाव जरूर आपल्याला बघायला मिळते. 1 धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती उदय डाव्या हाताचा एक घातक गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. चांगली बॉलिंग करतो. ओ आणखीन एक ऑफसाइड ऑफ स्टंप लेफ्ट आर्म राऊंड विकेट न काय वेगाने बॉल हाताळलाय. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आलाय. बघा या टीम मध्ये जर का आपण पाहिलं तर 7 ते 8 खेळाडू हे यंग खेळाडू आहेत आणि बघा जबरदस्त खेळ करत असताना आपल्याला बघायला मिळतात आपल्या टीमसाठी अफलातून कामगिरी. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल या वेळेला देखील मागील बॉलची आम्हाला जरूर आठवण झाली. आणखीन एक डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी हाताळली जाते. वाह
उदयसाठी सुद्धा टाळ्या वाजतायत ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. बॅट्समनच्या चारी मुंड्या चित केल्यात. बॅटरला अक्षरशः स्तब्ध ठेवलंय, उभं ठेवलंय स्ट्रायकिंग इनवरती. ओ याही वेळेला वेगवान बॉल, बादची कडा, विकेट आली आणि बाटा बाद झालाय. टाळ्या वाजतात. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी बघा, फिंगर रोल्स केले, झपकन बॉल बाहेरच्या दिशेनं वळण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. बॅटची कडा घेतल्यानंतर खूप चांगली विकेट किपिंग यश मिळालंय उदयला. बॅटर बाद झालाय. धावांची गरज आहे. 18 बॉल नीड टू 35 रन्स मध्ये 35 धावांची गरज. चला टीम मीटिंग नको अर्जुन बॉईज, वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. अजूनही 2 मॅचेस खरं तर आम्हाला कव्हर करायच्या आहेत. काय घडणार या मॅच मध्ये? 18 बॉल मध्ये विजयासाठी 35 ची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला आहे. भरत आला बॉलिंग ट्रॅक वरती. अठरा चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. 18 बॉल नीड टू 35 रन्स. काय घडणार या मॅच मध्ये? अठरा चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. बॉलर प्लीज विनंती आहे, इतका वेळ जर घेतला तर कसं चालेल? 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची मागणी इथून मात्र केली आहे. बॅटिंग पॉवर प्ले. यस, थँक्यू. सर्कलच्या बाहेर आता 3 खेळाडू आपल्याला बघायला मिळतील.
फील्ड प्लेस मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून चालायचं. बघा मॅच सुरू आहे. बॉल तयार. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ज्युनियर आहेत परंतु मन जिंकतायत. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो अर्जुन बॉईजचा. हे काल्या व्यंकटेश बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला देखील पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे आणि बॅटर बाद झालाय. जबरदस्त खेळ. डीजे मास्टर आप रुक क्यों गए. ठोक डीजे. बघा 3 बॉल 3 षटकार आले तर खरं तर आनंद दादा यांच्या वतीनं 1001 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वेंगा बॉईजचे ते खरं तर माझे कर्णधार आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदम भरत तयार झाला. भरतचा आणखीन एक जबरदस्त बॉल. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त 3 बॉल खरं तर योग्य टप्प्यावरती त्यांनी हाताळलेत आणि बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवलंय. 15 बॉल मध्ये आता 35 धाव्यांची गरज आहे. 15 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. बॉलर पुन्हा एकदा तयार होतोय. भरत पुढचा बॉल. ओ बॉल हवेत आहे. धावा किती मिळणार आहेत आणि बॉल जाईल 1 बाउन्स नव्हे तर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट. बाहेर लांब 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 लचक लांब षटकार. ही परिस्थिती बिकट.
अर्जुन बॉईज वेळ कमी घ्या. 12 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. बारा चेंडू 17ची गरज आहे. पाहूया आता इकडे बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मोहित आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडणार? जिंकलात तर सरळ तुम्हाला फायनलचं तिकीट मिळणार आहे. जिंकलात तर एका ट्रॉफीचे तुम्ही हकदार बनणार आहात. मोठी मॅच, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. एस ए टायगर्स आणि अर्जुन बॉईज बॉल तयार. मोहितचा हा बॉल चांगलाच फिरवलाय. बॅटरला शांत ठेवलंय. नाकाजवळून बॉलची पिचिंग झाली. मातीचा सुगंध देणारा बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. ऍक्शन रिप्ले बघायला आम्हाला जरूर आवडेल. ज्या पद्धतीने या बॉलची थाटणी आपल्याला बघायला मिळाली. बघा राऊंड विकेटनं बॉलर धावत होता आणि ऑफ ब्रेकचा खूप चांगला वापर केला. बॉल बॉल या वेळेला देखील इथे पहा समोरच्या दिशेला फटका तर दमदार आहे. मिस फिल्डिंग झाली आहे. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. धावांसाठी आता धावधाव केली जाईल. एकदा जरूर मिळतीये. 11 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये आता विजयासाठी 16 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 16 धावा, 16 धावा 10 चेंडू 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालाय. स्ट्रायकिंग इनला ओमकार सध्या उभा आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा मोहितचा वेगवान बॉल अक्षरशः खोदून काढलाय आणि इकडे सुद्धा एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी. एका साईडला मोहित आहे, दुसऱ्या साईडला ओमकार आहे. एका साईडला मोहित लढतोय तर दुसऱ्या साईडून तितकीच अव्वल दर्जाची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ओमीच्या माध्यमातून. 9 बॉल मध्ये 15 करायचे आहेत. 9 बॉल नीड टू 15 रन्स. नऊ बॉल मध्ये 15 धाव्यांची गरज. बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. पाहूया आता या बॉल वरती काय घडणार. या वेळेला फुल टॉस. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये आ गया रेंज में. 6 धावा षटकार. तयार होतोय मोहित. पुढचा बॉल हाताळण्याकरिता बघा पाठीमागे चिमुकल्या अजून येत आहेत. 8 चेंडू 9 धावा 9 धावा 8 चेंडू. बॉल तयार होतो मोहित. पुढचा बॉल
यावेळचा हा बॉल लाईन थोडीशी मागे खेचली होती, बॅटरला शांत ठेवलंय. तू शेर तर मी सव्वा शेर, तू मला षटकार मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाहीये, मी देखील तुला माझ्या व्हेरिएशनने थांबवू शकतो. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉलला 7 चेंडू मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. 7 बॉल नीड टू 9 रन्स. या मॅचचा हा महत्वपूर्ण बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 7 मध्ये 9 करायचे आहेत. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा पाहूया आता या बॉल वरती काय घडणार आहे. यावेळीचा मात्र पुढचा बॉल हाताळण्याकरिता बॉल तयार होतोय. मोहित ओ आणखीन एक ऑफब्रेकचा खूप चांगला वापर. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 9 धाबा. चला सगळ्यांनी जवळ येऊ नका. 6 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये पॉवर प्ले घेतला होता ना, त्यामध्ये 3 षटकार मारले ना. सहा चेंडू आणि विजयासाठी 9 धाब्यांची गरज आहे. कोणाच्या खांद्यावरती आता इथून मात्र जबाबदारी दिली जाणार, कोणता गोलंदाज आता इथून मात्र वापरला जाणार हे देखील आपल्याला पाहायचं आहे. आदित्य गुप्ता यांच्या वतीने बघा, या धावा जर डिफेंड केला तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सहा बॉल मध्ये आता 9 धाव्यांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा, 9 धावा 6 चेंडू. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. यावेळेला मिस्टर स्ट्रोक आहे. बॉल हवेत आहे परंतु बघा कॅच पकडू शकले नाहीयेत. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. मॅच बनणार आहे. मॅच मध्ये खरं तर मजा येणार आहे. 5 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज. 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8 धावा. 8 धावा 5 चेंडू. काय घडणार बघा. स्ट्रायकिंग इनला आता खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सागर सावंत सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. चला वेळ 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 तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दौडावं लागेल. सचिन सावंत आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग इन वरती. 5 मध्ये 8 ची गरज आहे. ओ याही वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. एक धाव जरूर मिळणार आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 7 धाव्यांची गरज आहे. 4 चेंडू 7 धावा. 7 धावा 4 चेंडू. गोलंदाजीच्या मोर्चावरती गोलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय मनीषने जर का या धावा डिफेंड केल्या तर मात्र एक नवा विक्रम आपल्याला बघायला मिळेल. कारण बघा दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच आहे. करू या मरू की स्थिती आहे. डू ऑर डाय मॅच आहे. इकडे जिंकलात तर तुम्ही फायनलचं तिकीट मिळवणार आहे, परंतु इकडे जर पराभूत झाला तर तुम्हाला कुणाल मेमोरियल ट्रॉफीची पुढच्या पर्वाची वाट पाहावी लागणार आहे. 4 मध्ये 7 करायच्यात. यावेळेचा हा बॉल इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 मध्ये एका षटकाराची गरज आहे. ओमकार त्याच्याकडे क्षमता आहे कारण त्याने या मॅच मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकून ही मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु गोलंदाजाला आता एक परफेक्ट बॉल टाकावा लागणार आहे. जर ओमकारची
इथे विकेट घ्यायची असेल तर 50-50 मॅच आहे. बॉल तयार होतोय. ओ फटका तर दमदार आहे. मी मगाशी उल्लेख केला बघा, फिल्डिंग करायला त्रास होईल, तिथल्या प्रेक्षकांनी बाजूला व्हायचंय. 2 धावा पूर्ण होते. तिसरीची मांग आहे. मोही 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 आणि 3 धावा पूर्ण झाल्यात. आधीच कर्ज बाजारी आणि त्या दुसऱ्या शेजारी. गाव भरला मामाचा परंतु कोण नाही कामाचा. इथे जर का आपण पाहिलं तर आता मिसफिल्डिंग झाली आणि आता सामना बदलला. बघा कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. तीन चेंडू आणि विजय 3.5 धाव्यांची गरज आहे. 3 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. चला प्लीज फिल्डर आपण जागेवरती लगेचच जायचं. अजून 2 मॅचेस बाकी आहेत. 3 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. पैसा वसूल मॅच आपल्याला बघायला मिळतीये. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल मध्ये आता 3 धाव्यांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये? तीन चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. काय घडतं या मॅच मध्ये? कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. आता योग्य टप्प्यावरती गोलंदाजी इकडे बॉलर मनीषना करावी लागणार आहे. ओ लायन लाईन अप्रतिम होती. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. 2 चेंडू आणि विजयासाठी 2 धाव्यांची गरज. 2 चेंडू 2 धावा 2 धावा 2 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अफलातून मॅच आपण पाहताय. एक डॉट बॉल जर का आला किंवा विकेट आली तर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवा ट्विस्ट निर्माण होणार. अर्जुन बॉईज बघा, या मॅच साठी 1 तासाहून जास्त वेळ तुम्ही दवडलेला आहे. वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे आणि नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स आपण तयार राहायचंय. 2 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. सेमी फायनलचा सामना आपण पाहताय. हा जर का डॉट बॉल आला तर पुढच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. काय घडणार? दोन बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. बॉल तयार होतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओ फटका दमदार आहे आणि या बॉल वरती रन्स किती मिळणार आहेत? सामना जिंकलाय. अभिनंदन. स्पर्धेमधला पहिला संघ ठरलाय जो खर तर फायनल मध्ये दाखल झालाय. SA टायगर्स नावामध्ये टायगरचा उल्लेख आहे आणि वाघासारखे ते. वेल प्लेट. ओमकारच्या बॅटिंग साठी जोरदार टाळ्या उद्या. फटा पोस्टर निकला हीरो और उस हीरो का नाम है ओमकार. कांच के टुकड़े कभी और गए लेकिन सभी ओमकार नहीं बन सकते. ओमकार गवांगे एकटा लढला या मॅच मध्ये. 1 मॅन शो.
वन मॅन आर्मी, त्याला खांद्यावरती उचलून घेतलं जात आहे. टाळ्यांचा गजर व्हायला हवाय. आणि बघा ही मॅच भरपूर मोठी होती आणि ओमकारचे बाबा सुद्धा ही मॅच एन्जॉय करत होते आणि त्यांच्या बाबांकडून 500 रुपये आलेले आहेत. आनंदभाई यांच्या वतीने 1001 आलेत. तब्बल 1500 रुपयाची कमाई केली आहे या उमी व्यासपीठावरती. चला नेक्स्ट मॅच. विंग ऑफ फायर संघ फिल्डिंग लावून घ्या. विंग ऑफ फायर टीम फिल्डिंग लावून घ्या. चला ओमीचे बाबा त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती आपण यायचंय. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. ओमकार गवांगे प्लीज व्यासपीठावरती या. ओमकार गवांगे व्यासपीठावरती यायचंय. विंग्स ऑफ फायर शेवटचा कॉल आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. ओमकार या. ओमकार आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच जबरदस्त या आनंद दादा यांच्या वतीने 1001. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर त्यांचे वडील आज बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बघा बाबांच्याच नजरेसमोर इतका सुंदर खेळ मुलाने केलाय आणि त्यांच्याकडे सुद्धा 500 रुपये आलेले आहेत. आनंद भाई खरं तर लेजंड क्रिकेटर आहेत. कॅमेरा तुम्हाला बघतोय. वेंगा बॉयचे ते खरं तर माजी कर्णधार आहेत. त्यांच्या वतीने 1001 आणि बघा उमीचे वडील सुद्धा आलेले आहेत. याचे बाबा त्यांच्या वतीने सुद्धा 500 आलेले आहेत. वेल प्लेट ओमकार गवांगे.